आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विष्णू चाटेला खंडणीच्या गुन्ह्यात 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हत्येच्या संदर्भातील शस्त्रांची माहिती देत आरोपींना घेरण्याचा प्रयत्न केला. तर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात कोणकोणत्या हत्यारांचा वापर करण्यात आला याबाबत तपास यंत्रणेकडून कोर्टाला माहिती देण्यात आली. पाहूयात. यामध्ये जर आपण पाहिलं तर देशमुखांना मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप, ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ तयार केलेली होती. दुसरं, लोखंडी तारीचे 5 क्लस वायर बसवलेली एक गोलाकार मूठ. तिसरं, एक लाकडी दांडा, पुढलं शस्त्र तलवारीसारखं होतं. 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता, लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती. याचा शोध जो आहे शस्त्रांचा तो घेतला जातोय.